हां, विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता बघा मी तुम्हाला हे जे दाखवतो आहे, हे आहे का ॲक्च्युली ही बेल आहे, बरोबर आहे. आता या बेलमध्ये आवाज याचा बसका झाला किंवा निघतच नाही आवाज म्हणजे होतं काय, हे जे बुश दिसत आहेत तुम्हाला हे बुश क्रॅक होतात. हे बघा हा खालचा क्रॅक झाला आहे. त्याच्यामुळं हा प्लंजरचा जो आवाज आहे, आता मी जर असं याला हे केलं म्हणजे हा जो रॉड आहे, हा जो मेटलचा, हा या प्लंजर या रबर बुशमुळे जर याला टच व्हायला लागला, जे की बुश इथं क्रॅक झालेलं आहे, हे तुम्हाला दिसतंय, हे क्रॅक झालं आहे. हे बुश जर तुम्ही बदलू शकले किंवा काही त्याला अशा प्रकारे की तो हा तुमचा मेटॅलिक पार्ट त्याला टच होणार नाही, तर मग ह्याचा गोड आवाज परत पुन्हा येऊ शकतो. कारण हे मी आता इकडे हे करतो आहे, तर हा ॲक्च्युली ज्यावेळेला इकडे पण मारतात ते स्ट्रोक आणि इकडे पण मारतात, ते थोडक्यामध्ये अशा प्रकारे होऊ शकतं. हे बेल तर तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण रेग्युलर याच्यामध्ये वापरतो, जे तुम्हाला ऑफलाईन करायचं आहे, काहीच लाईनवर करायचं नाही आहे. आतापर्यंत आपण ट्यूबलाईट पाहिल्या कशा होत्या, त्याला चोक आणि हे राहायचं. आता बघा हा तोच ट्यूबलाईट आहे, पण टेक्नॉलॉजी पुढे गेली, त्याच्यामुळे हा असतो कसा आहे तुम्ही नुसतं बघा, बघून घ्या. याच्यात काही नाही, नुसते डायोड असतात. तुम्ही काढतोय बाहेर बघा, हे डायोड, हे किती डायोड आहे, 108 डायोड असतात हे. आणि हे किती वोल्टवर काम करतं, याच्यामध्ये एक ड्रायव्हर असतो, तर तो फक्त 70 वोल्ट डी सी देतो आणि हे दोन याला डी सी 70 वोल्ट. हा फक्त ट्यूबलाईट ह्या केवळ आणि केवळ एका पट्टीच्या ह्या जे फिक्स केलेले एल ई डी आहेत, त्या एल ई डीवर हा अख्खा हे पेटतो. हे बघा, हे पूर्ण बाहेर काढलं मी, ही अशी पट्टी याच्यामध्ये फिक्स केलेली असते. ओके, हे तुम्हाला काही करायचं नाही आहे, तुम्हाला फक्त माहिती असावं की याच्यामध्ये काय असतं एवढंच सांगितलं. आणि बेलचं सुद्धा तेच सांगितलं की त्याचा आवाज बसका होतो किंवा जे आवाजातला गोडवा निघून जातो त्याला कारण काय आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर मित्रांनो, मला असं वाटतं की सेलवरच्या ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, खूप आहेत. तुमचे शुगर मीटर आहे, मग ब्लड प्रेशर मीटर आहे किंवा हे असं वेगवेगळ्या प्रकारचे जे रिमोट आहेत, हे सगळे त्या सेलवर चालतात. आणि मी तुम्हाला एका इन्स्ट्रुमेंटवर दाखवलं की ह्या सँडपेपरनी थोडं त्याला रब केलं त्याच्या टर्मिनलला, आणि त्याचा तो जो गंज चढलेला आहे, क्युप्रिक सल्फेट, तो चढलेला आहे, तो गंज निघून गेला की व्यवस्थित कॉन्टॅक्ट झाला की तो रिमोटसुद्धा चांगलं काम करायला लागतो. आता हे पण तुम्हाला मी दाखवतो. मी ह्या असे कायम चालू स्थितीमध्ये ठेवत असतो, तर त्याला त्याची गरज आहे. तर आपण त्याला एक प्रकारे असं म्हणू की त्याची आपण देखभाल करतो आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. पहिला पण व्हिडिओ बऱ्यापैकी 5-6 मिनटाचा झाला, आता हा 3 मिनटापर्यंत झालेला आहे. ह्या छोट्या गोष्टी आपण घरी मित्रांनो करू शकता. आपल्या पालकांनाही तुमचं कुतूहल किंवा तुमची जी उत्सुकता